आजीच्या हातची जादू। नमस्कार मित्रांनो, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। होळी तर जवळ आले, म्हणूनच आज आपण पाहणार आहोत थंडाईची रेसिपी। थंडाई मीन्स आपलं इंडियन कोल्ड ड्रिंक, ज्याची परंपरा वर्षानुवर्षांपासून आहे। थोडेफार ड्रायफ्रूट्स, थोडेफार सीड्स, ड्राय रोज अँड केशर ह्याचा इन्स्टंट एक मसाला तयार होतो। त्या मसाल्यामुळे आपली थंडाई ही बहारदार होणार आहे। तर चला आपण आधी पाहूया थंडाईचा इन्स्टंट मसाला। थंडाईचा इन्स्टंट मसाला करण्यासाठी आपण घेतलेले आहे ड्राय रोज। हे तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातील, पण यावेळेला माझ्या बाबतीत काय झालं, मला भेटले नाही, तर मी काय केलं, रोज जे असतं आपलं गुलाबाचं फूल, ते ओव्हनमध्ये त्याच्या पाकळ्या काढून एक 40-45 सेकंदासाठी ड्राय होण्यासाठी ठेवून दिलं होतं। तर मी ते तसं करून घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही यूज करा, जर नसतील तरीसुद्धा चालेल। त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे केशर, काळी मिरी घेतलेली आहे, खसखस घेतलेली आहे, बदाम घेतलेले आहेत, मगज घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत, त्यानंतर घेतलेली आहे वेलची आणि घेतलेला आहे पिस्ता, त्यानंतर घेतलेला आहे आपण साखर आणि घेतलेली आहे बडीशेप। तर आता आपण कृतीला लागूया। आणि हो, आपण सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स म्हणजे दूध, आणि दूध हे जे आहे ना, आपलं थंड दूध घेतलेलं आहे, गरम दूध घेतलेलं नाही आहे। चला आता मी काय केलं आहे, मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी घालते बदाम, त्यानंतर या मगजच्या बिया आहेत या घालते, त्यासोबत घालते काजू, त्याच्यानंतर घालते मी पिस्ता, त्याच्यामध्ये घालते मी बडीशेप, त्याच्यानंतर मी घालते वेलची। ह्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देऊच। त्यानंतर आपण घालतो आहे अर्धी वाटी साखर भरून, अर्धी वाटी भरून साखर घेतलेली आहे। त्यानंतर आपण घालतो आहे खसखस, त्यासोबत घालूया काळी मिरी आणि आपले ड्राय रोज, आणि त्यासोबत मी थोडेसेच घालते केसर। आता काय करायचं आहे, आपल्याला हे सुकंच ग्राइंड करून घ्यायचं आहे, बारीक करायचं आहे, पाणी बिणी काही यूज करायचं नाही आहे। हे आता आपण बारीक करून घेऊया आणि असं थोडं थोडं ग्राइंड करायचं आहे, म्हणजे एकदम जोरात फिरवायचं नाही आहे, एकदाच थोडं थोडं फिरवून बारीक करून घ्यायचं आहे। पाहू शकता आपला मसाला तयार झालेला आहे। आता आपण काय करूया, आपण इथे घेतलेलं आहे 1 लिटर दूध, थंड दूध आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये घालूया साखर, 1 वाटी साखर घालते, तुम्हाला जसं गोड कमी जास्त हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घाला। आता त्यामध्ये घालूया थंडाईची पावडर, आपण 2 चमचे घातलेली आहे आणि आता हे मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर असं नको असेल ना, तर तुम्ही काय करा, तुम्ही गाळून घेतलंत ना तरीसुद्धा चालेल गाळणीने, पण आम्ही असंच घेणार आहोत।
आपली थंडाई तर तयार झालेली आहे. मस्त यम लागते आणि थंड थंड दुधासोबत तर आणखीनच मजा येते. होळीच्या निमित्ताने तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करा आणि आम्हाला कळवा तुम्हाला आमच्या रेसिपीज कशा वाटतात ते. आणि आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. चला आता आपण पुन्हा भेटूया एक नवीन पदार्थ घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये.